नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे काही गुरुवार आलेले आहेत 4 गुरुवार, तर अगदी पूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुम्हाला जमत नसेल तर फक्त 4 गुरुवार तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या यथाशक्तीने. मी असं म्हणणार नाही की रोजच करा. तुम्हाला नाही जमत तर तुम्ही फक्त 4 गुरुवार देखील ही सेवा करू शकता. बघा, आपण सगळे वैवाहिक प्रपंचिक माणसं आहोत. आयुष्यात खूप समस्या आहेत, खूप म्हणजे खूप. बघा, प्रत्येक महिना हा पवित्र महिनाच असतो. प्रत्येक महिन्याला वेगळं काहीतरी असं महत्त्व असतं. श्रावण महिन्याला वेगळं महत्त्व आहे, मार्गशीर्ष महिन्याला वेगळं महत्त्व आहे, अधिक महिन्याला वेगळं महत्त्व आहे. तर प्रत्येक महिन्याचं काही ना काही महत्त्व असतं. तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी आपण सेवा करत असतो त्या सेवेचं अनंत पटीचं किंवा अनंत काल आपल्याला पुण्य मिळत असतं. आणि जास्तीत जास्त आपण या कालावधीमध्ये म्हणजे या महिन्यात लक्ष्मीप्राप्तीची जेवढी पण सेवा करू ना तेवढी कमीच असते. आणि जेवढी सेवा कराल त्या सेवेचं म्हणजे जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत त्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. म्हणून हे मार्गशीर्ष गुरुवार किंवा हा मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि ह्या महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते. तर हे मार्गशीर्ष गुरुवारचं महात्म्य पण तुम्हाला माहीत आहे. आपण ती कथा वाचतो. अटपाटनगर जी काही कथा आहे तीसुद्धा आपण वाचतो. दर गुरुवारी आपण पूजा वगैरे करत असतो. तर आता सेवा कोणती तुम्हाला करायची आहे? बघा, तुमच्या आयुष्यात जर कर्जबाजारीपणा असेल, बऱ्याच ताईंच्या कमेंट्स असतात. खरंच सांगते, म्हणजे ताई, मला कर्जबाजारीपणा खूप झाला आहे किंवा कर्जाचा भार डोक्यावर लई झाला आहे, तर काय करू, मला सेवा सांगा. बघा, सेवा आपल्याला करायचीच आहे, आपल्याला कष्ट पण करायचे आहेत. मी म्हणजे असं नाही होणार की तुम्ही सेवा फक्त करा आणि कष्ट करू नका. सेवा केल्याने तुम्हाला पैसा मिळेल किंवा पैशाचा पाऊस पडेल आणि तुमचं सगळं कर्ज फिटेल, तुम्हाला ऐश्वर येईल, म्हणजे सगळं आनंदात म्हणजे राहाल वगैरे, असं सगळं समाधान मिळणार आहेच तुम्हाला. पण तुम्हाला त्याचसोबत कष्टसुद्धा करायचे आहेत आणि सेवासुद्धा करायच्या आहेत. कष्टाची चीज होण्यासाठी कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला सेवा करायच्या असतात, लक्षात घ्या. म्हणून नाहीतर असं नाही की फक्त सेवाच करत बसायची आणि कष्ट नाही करायचं, असं चुकूनही होणार नाही. आणि माता लक्ष्मी तिथेच स्थिर राहत असते, तिथे कष्ट असतं आणि प्रामाणिक कष्ट असतं, लक्षात घ्या. म्हणून ही सेवा तुम्ही अवश्य करा, जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. अत्यंत ज्या घरात ही सेवा होते ना त्या घरातून माता लक्ष्मी कधीही रुसून जात नाही किंवा निघून जात नाही. ती त्या घरात कायम सूक्ष्म रूपामध्ये तरी कायम स्थिर असते, लक्षात घ्या. म्हणून ही सेवा तुम्ही अवश्य करा. तर आता ती कोणती सेवा आणि कशी करायची, काय करायची, कधी करायची आणि ती करत असताना कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून माता लक्ष्मी अधिक प्रसन्न होईल आणि आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळेल. म्हणून आता तुमच्या कोणत्या समस्येवरती ही सेवा उपयोगी आहे. अर्थात कर्जबाजारीपणा, आर्थिक तंगी, पैशाचे प्रॉब्लेम, म्हणजे पैसा येतोय पण टिकत नाही, कितीही कमावलं तरी त्याची चीज होत नाही, प्रगती थांबली आहे, घरात सतत म्हणजे पैशासाठी असं भांडण होत आहे वगैरे, असं जर तुमच्या घरामध्ये घडत असेल आणि भले तुम्ही कष्ट मनापासून करताय, मेहनत घेताय, पण त्या कष्टाची चीज झाली पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. म्हणून त्या कष्टाची चीज व्हावी, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी, ती कधीही आपल्या घरातून नाराज होऊन निघून जाऊ नये, यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ती कोणती सेवा? अगदी एक स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. ते स्तोत्र आहे महालक्ष्मी अष्टकम. महालक्ष्मी अष्टकम हे स्तोत्र जे आहे, तर बघा, हे अष्टलक्ष्मींचं म्हणजे 8 लक्ष्मीचे 8 रूपं आहेत. त्या आता महालक्ष्मी अष्टकममध्ये 8 ओव्या आहेत. तर प्रत्येक ओवीमध्ये प्रत्येक लक्ष्मीच्या रूपाचं कौतुक केलेलं आहे. तिचं असं म्हणजे तिच्याबद्दल जे काही आहे ते कौतुकास्पद तिथं वर्णन केलेलं आहे. आणि ज्यावेळी आपण ही सेवा करू तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणारच आहे. आणि माता लक्ष्मीसोबत तिची अष्टलक्ष्मी जी आहे, तिची जी सगळी 8 रूपं आहेत तीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न असणार आहेत. एकंदरीत काय, माता लक्ष्मी आपल्यावरती खूप प्रसन्न असणार आहे. ही उच्च कोटीची सेवा तुमच्या हातून घडेल. मार्गशीर्ष गुरुवार जर करत असाल तर सोबत ही सेवा करा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही ना काही असे चमत्कार घडतील किंवा अनुभव येतील, पैशाचे मार्ग खुले होतील, धनाचे मार्ग खुले होतील. नक्कीच ही सेवा करून बघा. फक्त मार्गशीर्ष महिना करा, मी असं म्हणत नाही की तुम्ही कंटिन्यू सेवा करा, पण ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा, इतर वेळी सेवा आपण करतच असतो, पण काही विशिष्ट महिन्यांमध्ये, काही विशिष्ट दिवसांदिवशी काही सेवा आपण केल्या तर
10 पट आपल्याला इतर वेळी पुण्य मिळतं, पण विशिष्ट दिवशी सेवा केलं तर त्याचं अनंत पटीचं किंवा 100 पट आपल्याला फळ मिळत असतं. म्हणून हा मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर आता ही सेवा कधी करायची? मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे, म्हणजे 2-3 दिवसात चालू होईल. पहिल्या गुरुवारपासून तुम्ही करू शकता. पहिल्या गुरुवारी नेहमीची आपली पूजा करायची, म्हणजे जी तुम्ही गुरुवारची पूजा मांडता ना, ती पूजा करून घ्यायची. तुमचे जे काही मांडणी आहे, सेवा आहे, तुमचं वाचन आहे, नैवेद्य असेल, जे काही आहे ते तुम्ही सगळं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही सेवा केला तरी चालेल. काय करायचं? महालक्ष्मी अष्टकं, तुमच्याकडे जर महालक्ष्मीचं ते पुस्तक असेल ना कथेचं, त्याच्या मागे पण असतं महालक्ष्मी अष्टकं, किंवा त्याच्यात नसेल तर तुम्ही मोबाईलवर पण वाचू शकता, किंवा मोबाईलवर वाचण्यापेक्षा झेरॉक्स किंवा PDF घ्या, त्याच्यावरती झेरॉक्स मारून तुम्ही वाचू शकता, किंवा लिहून घ्या, अगदी छोटंसं आहे, लिहून घेऊन पण तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय करायचं? आपण लक्ष्मीची सेवा करतो आहे. माता लक्ष्मी ही खूप चंचल असते, लक्षात घ्या. तिला कधी एकदा आपल्या घरातून निघून जाईल असंच होत असतं. त्याच्यामुळे तिला कसं स्थिर ठेवायचं आपल्या घरात, तिला कसं म्हणतो ना की आपल्या हातात ठेवायचं, हे आपल्या हातात असतं, लक्षात घ्या. माता लक्ष्मी चा खूप वाईट, म्हणजे ती देऊन पण बघते आणि घेऊन पण बघते, असं एक म्हण आहे, माहिती आहे का? तर तिचा अपमान होईल असं काही वागायचं नाही. म्हणजे संध्याकाळच्या वेळी तिच्या स्वरूप ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा अपमान करायचा नाही. म्हणजे संध्याकाळच्या वेळी मीठ कोणाला द्यायचं नाही, कारण मीठ हे लक्ष्मीकारक आहे. त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळी मीठ कोणालाही द्यायचं नाही, म्हणजे कोणी मागायला आलं तर. सोबतच संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी ज्यावेळी घरात येत असते, आगमन करत असते, त्यावेळी भांडण तंटे करायचे नाहीत, आरडाओरडा करायचा नाही, पायाची टीट घालून बसायचं नाही, नखे काढायची नाहीत, ह्या गोष्टी पाळायच्या आहेत. हळदसुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळदसुद्धा कुणालाही द्यायची नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे, संध्याकाळच्या वेळी पैसे चुकूनही कुणाला द्यायचे नाहीत. याचा अर्थ काय झाला कळालं का? तुम्ही स्वतःहून तुमच्या लक्ष्मीला घराच्या बाहेर काढताय, भले त्याला कितीही नड असू दे, पण संध्याकाळी 6:30 ते 7:30 या काळात तुमच्या दारात कोणीही आलं तरी त्याला पैसे द्यायचे नाहीत, किंवा लक्ष्मी त्यांच्या हातात द्यायची नाही. कळालं? तर तुम्हाला वाटत असेल की ताई तुम्ही हे काय बोलताय, पण हे खरं आहे. तुम्ही स्वतःहून तुमच्या घरातून पैसे लक्ष्मीला बाहेर काढताय, ती आत यायला बघते आणि तुम्ही तिला बाहेर काढताय. त्यावेळी तिचं आगमन असतं. बघा, विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की 24 तासामध्ये माता लक्ष्मी 7 वेळा घरापुढे येऊन थांबते, आपल्या दरवाजापुढे. पण ती कधी येते आपल्याला माहीत नसतं. पण 6:30 ते 7:30 या काळात ती 3 वेळा येत असते. बाकीच्या वेळेस 4 वेळा येत असते, पण 6:30 ते 7:30 या काळामध्ये संध्याकाळी ती 3 वेळा येऊन उभे राहते. म्हणून हा काळ अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणून या काळामध्ये तिचा अपमान होईल असं काय वागायचं नाही. बाकीच्या मगाच्या गोष्टी पण सांगितल्या. आणि सगळ्यात म्हणजे झाडूसुद्धा हा लक्ष्मीकारक मानला जातो. तिची आपण पूजा करत असतो धनतेरसला किंवा लक्ष्मीपूजनाला. आपण झाडूशिवाय आपली सेवा किंवा ती पूजाच कंप्लीट होत नाही. त्याच्यामुळे झाडूने घर लोटायचं नाही, झाडायचं नाही. त्याच्यामुळे आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे 3 सांजेच्या वेळेला आपला घरातला झाडू अशा ठिकाणी दडवून ठेवायचा किंवा लपवून ठेवायचा जिथे तो कोणाला दिसणार नाही. म्हणजे एखादा बाहेरचा आला आहे आणि त्याला डायरेक्ट झाडू किंवा सुपली, जी केर भरतो ना आपण, ती सुपली दिसली असं होता कामा नये. सुपली आणि झाडू अशा ठिकाणी ठेवायचा जो बाहेरच्या कोणाला दिसणार नाही. ठीक आहे. ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे. इतर वेळी पण तुम्ही ह्या गोष्टी पाळायच्या आहेत, मार्गशीर्ष महिन्यात तर पाळायच्याच आहेत. कळालं? आता सगळ्यात म्हणजे महत्त्वाचे, थोडं विषयांतर झालं, माफ करा, पण ह्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या होत्या. तर झालं. आता महालक्ष्मी अष्टकमची सेवा, तुमची सगळी सेवा करून झाल्यानंतर काय करायचं? दिवा अगरबत्ती लावलेलाच असतो. माता लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे, त्याच्यामुळे दिवा तुमच्या पूजेपाशी असला पाहिजे, देवघरात असला पाहिजे. धूप दीप अगरबत्ती लावलेली असली पाहिजे. छान असं प्रसन्न वातावरण करायचं आहे. महालक्ष्मीची तुम्ही गाणी लावू शकता मोबाईलवर, यूट्यूबवर, म्हणजे त्याच्या आधी. आणि सेवा करत असताना बंद केली तरी चालेल, किंवा विष्णू सहस्त्रनाम तुम्ही लावून देऊ शकता. आधी जो काही काळ आहे तो असा प्रसन्न ठेवायचा आहे. आपलं मन देखील प्रसन्न राहिलं पाहिजे सेवा करताना. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सेवेत आपलं मन लागलं पाहिजे. तर सगळ्यात पहिला धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची. त्याच्यानंतर जे कापुराचं निरांजन असतं, ते कापराचं निरांजन तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यावरती कापूर ठेवायचे आहेत. आता
भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर काही हरकत नाही. भीमसेनी कापरामुळे काय होतं की आपल्या आजूबाजूचे जे काही विषाणू किटाणू आहेत ते सुद्धा मरतात, जे की आपल्या डोळ्याला दिसत नाहीत असे किटाणूसुद्धा मरतात. एक निगेटिव्हिटी जी असते ती दूर होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते. म्हणून भीमसेनी कापूर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पूजेमध्ये. नसेल तुमच्याकडे तर काही हरकत नाही, ठीक आहे. जो नेहमीचा कापूर आहे तो लावा. कापूर ज्यावेळी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणताय त्यावेळी कापूर हा जळत असला पाहिजे, लक्षात आलं. मग तुम्ही 1 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा किंवा एकदा जरी म्हटलात तरी ते 1 वेळा म्हणताना कापूर तुमचा तेवत म्हणजे कापूर जळत असला पाहिजे, कळालं. आपण आरती करताना कापूर लावतोच, पण महालक्ष्मी अष्टकम म्हणताना कापूर हा एक तरी कापूर नक्की जाळा, ठीक आहे. मग तुम्ही 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, शक्यतो संकल्प करा. संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर संकल्पयुक्त करा, नसेल तर फक्त दर गुरुवारी 11 वेळेस तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणा. तुम्हाला 100% 101% अनुभव येईल. कुठून तरी पैशाचे मार्ग रिकामे होतील, पैसा घरात येईल, यात काही शंका नाही. मग तुम्हालासुद्धा म्हणजे तुम्हीसुद्धा चकित व्हाल की बाबा हे कसं काय घडलं, आत्तापर्यंत अशी परिस्थिती होती आणि हे आज असं अचानक घडलं, हे याचा अनुभव तुम्हाला देखील येईल. महालक्ष्मी अष्टकम हे प्रभावी स्तोत्र आहे. अष्टलक्ष्मींची त्यात गुण आहेत किंवा त्यांचं कौतुकाचं वर्णन केलेलं आहे. आणि ती सेवा जर आपण केली, आपणसुद्धा माता लक्ष्मीचं कौतुक केलं, तिच्या गुणांचं वर्णन केलं, तर तीसुद्धा आपल्यावरती प्रसन्नच होणार आहे. मनापासून सेवा करायची आहे, एखाद्याने सांगितलं म्हणून करायचं नाही. आपल्याला काहीतरी पाहिजे आहे म्हणजे आपणसुद्धा मनापासून तितकंच सेवा केली पाहिजे, तरच देवी देवता गुरु आपल्यावरती प्रसन्न राहणार आहेत, लक्षात घ्या. म्हणून सेवा करत असताना मनापासून करा. ज्यावेळी दिवा असतो चालू, त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाका, कारण हळद माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. सोबतच एखादी लवंगसुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्या दिव्यामध्ये लवंग टाका आणि ज्यावेळी तुम्ही पूजा करताना त्यावेळी आणि सेवा नक्की करा. महालक्ष्मी अष्टकम रोज 11 वेळेस म्हणू शकता किंवा दर गुरुवारी 11 वेळेस म्हणू शकता, ठीक आहे. पण अवश्य म्हणा. बघा, कायम आपल्याला म्हणायचं आहे का नाही, फक्त 4 गुरुवार आपल्याला म्हणायचे आहेत. एवढी तर सेवा आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या नवऱ्यासाठी करूच शकतो. अर्थात प्रत्येक स्त्रीमध्ये खूप शक्ती आहे, लक्षात घ्या. म्हणजे ती स्वतःला मला काही नको, पण माझ्या नवऱ्याला सगळं मिळू दे, माझ्या कुटुंबाची भरभराट होऊ दे, असं तिचं सतत चाललेलं असतं. आणि माझ्या नवऱ्याची प्रगती बघण्यासाठी ती आसुसलेली असते आणि त्यांच्यासाठीच ती सेवा करत असते. कुठली पण सेवा, हीच सेवा नाही, स्वामींची सेवा असेल, म्हणजे माझ्या नवऱ्याला हे मिळू दे, नोकरी लागू दे, ते होऊ दे, नवऱ्याचं चांगलं होऊ दे, माझ्या मुलांचं शिक्षणात प्रगती होऊ दे, माझ्या मुलांचं असं होऊ दे, म्हणजे दुसऱ्यांसाठीच ती झटत असते. ती असते ती घरची खरी लक्ष्मी, लक्षात घ्या. आणि घरची खरी लक्ष्मी ज्यावेळी ही सेवा करेल त्यावेळी ती नक्कीच फलित होणार आहे आणि नक्कीच त्याचं संपूर्ण फळ मिळणार आहे. म्हणून सेवा करत असताना मनापासून करा. मला सगळं मिळालेलंच आहे अशी भावना ठेवून, पॉझिटिव्ह विचार ठेवून सेवा करा. 100% नव्हे, 100% तुम्हाला सगळ्या सेवांचा अनुभव येईल. याच काय सगळ्या सेवांचा तुम्ही पारायण करताय, मनापासून करा. कोणतीही छोटी मोठी सेवा असेल, मनापासून करा, नक्की त्याचं फळ तुम्हाला मिळेल, यात काही शंका नाही. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि या सगळ्या सेवांसोबत आपल्या स्वामींची देखील सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.